आदिनाथ शंकर यांच्या हातात त्रिशूळ आणि डमरू. शिवपुराणामध्ये भगवान आदिनाथ शंकराला त्रिशूळ आणि डमरू अधिक प्रिय होता. तद्वत महाविष्णू यांच्या हातात देखील सुदर्शन चक्र आणि शंख आहे. सुदर्शन चक्र आणि शंख भगवान विष्णूच्या हाती, आदिनाथ भगवान शंकराच्या हाती त्रिशूळ आणि डमरू. त्रिशूळ आणि डमरू, शंख आणि चक्र यांचा आमच्या जीवनाशी निगडीत असा संबंध आहे. तो संबंध कसा आहे? समष्टी दृष्टीने विचार करू गेलो असता सृष्टीची निर्मिती करताना ही सृष्टी नामरूपात्मक प्रचितीला येते, आम्हाला दिसते. ती सृष्टी बनवणारा कोणीतरी असलाच पाहिजे. त्याशिवाय नामरूपात्मक सृष्टी ही आम्हाला प्रत्ययाला येते, दिसते. शास्त्र सिद्धांत असा आहे की उपादान कारण आणि निमित्त कारण असल्याशिवाय कार्याची सिद्धी होऊ शकत नाही, हा सिद्धांत आहे. काही वस्तू आपोआप होतच नसते. वस्तू भासते, दिसते. ती वस्तू बनण्यासाठी काहीतरी कारण लागत असते, ते म्हणजे उपादान कारण. मग नामरूपात्मक गुणात्मक सृष्टी दिसते, भासते. ती कशाने भासते? उपादान कारण काय असेल तर ते ब्रह्मदेव. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव, आणि या सृष्टीचे पालन पोषण करणारा महाविष्णू, आणि संहार करणारा, नाश करणारा आदिनाथ भगवान शंकर. आणि म्हणूनच देवादिदेव महादेव भगवान आदिनाथ शंकराच्या हातात त्रिशूळ आहे. त्रिशूळाला 3 टोकं असतात. एक सृष्टीचे उपादान कारण ब्रह्मदेव, आणि दुसरं सृष्टीचे पालन पोषण करणारा विष्णू, आणि सृष्टीचा संहार करणारा आदिनाथ भगवान शंकर. हे त्रिशूळाचे 3 टोकं म्हणजे 3 देव. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, तेव्हा आम्हाला सर्व ज्ञात आहे. सृष्टी निर्माण केल्यानंतर, कारण उपादान कारण ब्रह्मदेव, निमित्त कारण जीवकर्म सापेक्ष ईश्वर सृष्टीची निर्मिती केली. कोणी? ब्रह्मदेवाने. निमित्त कारण झालं हे. उपादान कारण ब्रह्मदेव, निमित्त कारण काय? जीवकर्म सापेक्ष सृष्टी निर्माण केली. नामरूपात्मक ती दिसते आम्हाला, भासते आम्हाला, ते कार्यरूपातून दिसते. मग सृष्टी निर्माण ब्रह्मदेवानं केल्यानंतर ब्रह्मदेव त्या सृष्टीमध्ये गुंतला, तल्लीन झाला. आम्ही देखील या मायारूपी जगदादी प्रपंचामध्ये तल्लीन झालो, गुंतलो. तद्वत ब्रह्मदेव देखील सृष्टी निर्माण करून तो त्या सृष्टीमध्ये गुंतला. गुंतल्यानंतर त्याला स्वात्म स्वरूपाची स्वरूपस्थितीची जाणीव झाली नाही, विस्मृती झाली. कोणाला? ब्रह्मदेवाला. कारण त्याने सृष्टी निर्माण केली. त्याच्यामध्ये गुंतल्यामध्ये स्वात्म स्वरूपाची विस्मृती झाली. भगवान विष्णूने अंतर्ज्ञानातनं बघितलं, अरे ब्रह्म माझे पोटीचे बाळ. कारण ब्रह्मदेवाची उत्पत्ती जी आहे, महाविष्णू याच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. म्हणूनच भगवान विष्णूने अंतर्ज्ञानातनं ओळखलं, अरे ब्रह्मा माझे पोटीचे बाळ, त्यासी कर्मजाड आले पडळ, ते निरसावया तात्काळ, हंसरूप मी जाहालो. कोण म्हणतात? भगवान विष्णू हंसरूप धारण केलं. ब्रह्मदेवाला कर्मजाड झाल्यामुळे, गुंतल्यामुळे विष्णू म्हणतात की ब्रह्मा माझे पोटीचे बाळ, त्यासी कर्मजाड आले पडळ, ते निरसावया तात्काळ, हंसरूप मी जाहालो.
हा पुढे हंस उपनिषदामध्ये हा विषय येणारच आहे. तो व्हिडिओ आपण नाद ब्रह्माच्या वेळेला घेऊ. हंसरूपधारी, कारण शुक्र यजुर्वेदामधून गौतम ऋषी आणि सनक सनकादिकांनी गौतम ऋषीला प्रश्न विचारले आणि ते प्रश्नाचे उत्तर हंस उपनिषदामध्ये गौतम ऋषी सनक सनकादिकाला सांगतात. कारण उपनिषदेचे आहेत. हे उप म्हणजे जवळ, सत्शिष्य गुरुच्या सहवासात बसून गुरूंना काहीतरी प्रश्न विचारतात. त्यातून यजुर्वेदातून झालेले हंस उपनिषद, आणि या हंस उपनिषदामध्ये भगवान विष्णू म्हणतात की ब्रह्मा माझे पोटीचे बाळ, कर्मजाड आले पडळ, ते निरसावया तात्काळ हंसरूप मी झालो. आणि मग महाविष्णूने ब्रह्मदेवाला स्वस्वरूपाची जाणीव करून दिली, तत्त्वज्ञानाची जाणीव करून दिली. काय तोपर्यंत ते कर्मात गुंतले होते. मग मला सांगायचं एकच आहे की भगवान आदिनाथ शंकराला त्रिशूळ अधिक प्रिय आहे. त्रिशूळाला 3 टोकं असतात. एक उत्पत्ती, स्थिती म्हणजे पालनपोषण आणि संहार करणं. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, विष्णूनं पालनपोषण केलं आणि आदिनाथ भगवान शंकरानं त्याचा विनाश केला, त्याचा नाश केला त्या सृष्टीचा. काय असं हे भगवान शंकराला त्रिशूळ अधिक प्रिय आहे. तद्वत भगवान शंकराला डमरू देखील अधिक प्रिय आहे. डमरू हे नादब्रह्माचे प्रतीक आहे. नादब्रह्म उपनिषद ऋग्वेदातील नादब्रह्म उपनिषद याच्यामध्ये डमरूचा उल्लेख आलेला आहे आणि शंखाचा उल्लेख आले. त्याला अनहत नाद म्हणतात. आणि म्हणूनच आदिनाथ भगवान शंकराला त्रिशूळ आणि डमरू अधिक प्रिय होता. दुसरं, शास्त्रदृष्टीनं जर विचार केला की त्रिशूळाला 3 टोकं असतात. त्रिशूळ आणि जीवाचा आमचा निगडीत असा संबंध आहे. तो शास्त्रदृष्टीने जर विचार करू दुसऱ्या दृष्टीने तर तो पाहू गेलो असता तर त्रिशूळाला 3 टोकं, आमच्या शरीरामध्ये 3 नाड्या असतात प्रामुख्याने. एक इडा, पिंगळा आणि सुषुम्ना नाडी. इडा नाडी ही डाव्या नाकपुडीतून वाहते आणि पिंगळा नाडी ही उजव्या नाकपुडीतून वाहते आणि सुषुम्ना नाडी जी आहे ना ती गुप्त रूपानं वाहते. ही अखंड जन्मापासून तर मृत्यू होईपर्यंत अखंड श्वासोश्वास आमचा चालू आहे ह्या 3 नाड्यांमधनं. काही वेळेला इडा नाडी वाहते तर काही वेळेला पिंगळा नाडी बंद पडते. काही वेळेला पिंगळा नाडी वाहते तर काही वेळेला इडा नाडी बंद पडते. आणि काही वेळेला ज्यावेळेला सत्वगुण एकांतवास मनस्वस्थ शांत असेल त्यावेळेला सुषुम्ना नाडी वाहते. 3 नाड्या वाहतात. हे अखंड चालू आहे, अखंड चालू आहे. एका दिवसात 21,600 श्वासोश्वास गणती आमच्या या शरीरातून ह्या 3 नाड्यातून होते. म्हणून मनुष्य ज्या वेळेला इथे जन्माला येतो, आगा कर्मी जे उरावे तेही सुखदुःख फळावे, तया ते भोगावया द्यावे देह एका देहाला गतकर्माचे संस्कार घेऊन जन्माला येतो. आणि जन्माला आल्यानंतर तो पूर्वजन्माचा संचितातून प्रारब्ध घेऊन येतो आणि पुन्हा काय आणतो? श्वासोश्वासाचं पॅकेज बरोबर घेऊन येतो. एका दिवसात 21,600 श्वास अखंड चालू आहेत. इडा पिंगळा, काही वेळा इडा घेते तर काही वेळा पिंगळा चालू असते, तर काही वेळा पिंगळा बंद असते, तर काही वेळा इडा चालू असते, तर काही वेळा सुषुम्ना चालू असते. अखंड चालू आहे, अखंड चालू आहे की याची आम्हाला खबरही नाही. मग त्रिशूळ जो आहे हा 3 नाड्यांचं प्रतीक आहे. म्हणून भगवान आदिनाथ शंकरांना त्रिशूळ हा हाताशी धरला आणि त्याला प्रिय आहे. कारण का? इडा, पिंगळा आणि सुषुम्ना त्रिशूळाच्या 3 टोकं म्हणजे या 3 नाड्या. आणि आदिनाथ भगवंतांना डमरू अधिक प्रिय आहे की डमरू हे नाद ब्रह्माचं प्रतीक असल्यामुळे नाद ब्रह्म उपासना काय हे पुढे येणारच आहे आपल्याला व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे हा
त्रिशूळ भगवंताला अधिक प्रिय आहे, तद्वत महाविष्णू यांना देखील सुदर्शन चक्र आणि शंख अधिक प्रिय आहे. म्हणूनच मी आज या अभंगाचा अर्धचरण घेतलं पहिलं, की त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी दोघे सारिखे सारिखे, विश्वनाथ विठ्ठल सखे दोघे सारखे सारखे. आता भगवान आदिनाथ शंकराच्या त्रिशूळ आणि डमरूबद्दल विषय आपला झालेला आहे. आता पुढे बघू की भगवान महाविष्णूंना सुदर्शन चक्र आणि शंख अधिक प्रिय आहे आणि तो अखंड त्यांच्या हातात आहे. हे शस्त्र म्हणजे भगवान आदिनाथ शंकरानं हातात धरलेला त्रिशूळ आणि महाविष्णूनं हातात धरलेलं चक्र, म्हणजे हे तुम्ही शस्त्र समजू नका. मानलं तर शस्त्र आहे, पण शस्त्र चालवण्याचं शास्त्र ज्याच्या हातात असेल त्याने शस्त्र चालवावं, कारण शस्त्र चालवायचं ज्ञान असावं लागतं. एरवी ते शस्त्र जर कुमारिकेच्या हातात पडलं तर ते अविनाशाला कारणीभूत ठरेल, नाशाला कारणीभूत स्वतः तिलाच ठरेल. म्हणून शस्त्र ज्याने हातात धरलं तो जाणता भगवान आदिनाथ शंकर त्रिशूळधारी आणि भगवान महाविष्णू सुदर्शन चक्रधारी. आणि हे शस्त्र प्रतिकात्मक असून या प्रतिकात्मक शस्त्राचा आणि आमच्या जीवाचा आमचा निगडीत असा संबंध असल्यामुळे मी भगवान आदिनाथ शंकराचा विषय त्रिशूळाबद्दल तुम्हाला सांगितला. आता भगवान आदिनाथ विष्णूच्या हातात सुदर्शन चक्र आणि शंख आहे. सुदर्शन चक्र जे आहे याचा आमच्या या सुदर्शन चक्राशी जीवाचा अत्यंत निगडीत असा संबंध आहे. शास्त्रदृष्टीने जर विचार करू गेलो तर आमच्या शरीरामध्ये षडचक्र असतात. षडचक्र मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र आणि आज्ञाचक्र असे 6 चक्र असतात. ज्या वेळेला सदशिष्य सबोधसाधक श्रीगुरुगम्य मार्गानं वाटचाल करेल त्यावेळेला त्याला गुरु उपदेश करतात तत्वमशी महावाक्याचा आणि तो साधना अभ्यासाद्वारा षडचक्राचं छेदन करत 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 वरती त्रिकुट शिखरावरती येतो. जे त्रिकुट शिखर म्हणजे शिवाचं स्थान, तिसरं नेत्र, हे त्रिकुट शिखर आहे. त्रिकुट शिखर शास्त्रामध्ये याला त्रिकुट शिखर म्हणतात. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 11व्या अध्यायामध्ये सांगतात की मनोनी भलतेनी सद्भावे नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, येथोलोनी संसारे द्यावे तिलोदक. माऊली म्हणतात की हे प्रयाग आहे. प्रयागला काय आहे, आता कुंभमेळा झाला, तुम्ही बरेच जाऊन आले असाल तिथं शाही स्नानासाठी. या कुंभमेळ्यामध्ये प्रयागला काय आहे, त्रिवेणी संगम आहे. गंगा यमुना आणि सरस्वती गुप्त रूपानं वाहते म्हणून तो प्रयाग आहे. तो प्रयाग आमच्या हृदयस्थ आहे, आमच्या जवळ आहे, आमच्याजवळ स्थायी आहे. माऊली म्हणतात की मनोनी भलतेनी म्हणजे कोणीवी काय, फक्त त्याने सद्गुरूजवळ जायचं, नम्रतेने ज्ञान प्रतिपादन स्वीकारायचं आणि त्याचा त्या प्रयागाचा आमच्याशी निगडीत असा संबंध असल्यामुळे प्रयाग आहे. कारण प्रयागाला काय आहे, तिथे गंगा यमुना आणि सरस्वती गुप्त रूपानं वाहते म्हणून तो प्रयाग. कुंभमेळा जिथे भरला तो प्रयाग. आमच्या इथे देखील इडा म्हणजे गंगा नाडी डाव्या नागपुडीतून वाहते आणि उजव्या नागपुडीतून वाहते यमुना, तिला म्हणायचं पिंगळा नाडी, आणि गुप्त रूपानं वाहते ती सरस्वती नाडी. याचा त्रिशूळाशी निगडीत असा संबंध आहे, हे मी मगाशी सांगून गेलो. कारण त्रिशूळाचे 3 टोकं म्हणजे 3 नाड्या, याचा निगडीत असा संबंध आमच्या 3 नाड्यांशी आहे, ती म्हणजे इडा पिंगळा आणि सुषुम्ना. आता चक्राशी संबंध महाविष्णूचा कसा आला तर तो आमच्या शरीरामध्ये देखील षडचक्र आहेत. काय हे आम्हाला कळत नाही राजाओ. षडचक्र आहेत. मूलाधार चक्र, त्याच्यावरती स्वाधिष्ठान चक्र आहे आणि त्याच्यावरती जिथं आपली बेंबी आहे ना मध्यच्या ठिकाणी तिथं मणिपूर चक्र आहे आणि मणिपूर चक्राच्या वरती हृदयस्थ ठाणी आहे अनाहत चक्र.
हृदयाच्या ठिकाणी अनाहत चक्र आहे. अनाहत चक्र, अनाहत चक्र. हृदय सगळ्या शरीरामध्ये जेवढेही काही अवयव आहेत, पार्ट आहेत, त्याच्यामध्ये हृदय हे सगळ्यात पवित्र आहे. हृदय किती आहे माहिती आहे का तुम्हाला? केवढं मोठं आहे? अहो एवढं आपल्या मुठा एवढंच आहे, एवढं छोटंसं. आणि ते सारखं असं अहोरात्र रात्रंदिवस धड थड 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 करत राहतं. आणि त्याचा नाद अखंड चालू असतो. तिथे असतो अनहत नाद चालू. अनहत, त्याला म्हणतात अनहत नाद. तो अनहत नाद ब्रह्म उपासनेमध्ये याचा विषय येणार आहे. ज्यावेळेला मी घंटा प्रकरण व्हिडिओ बनवेल त्यावेळेला नाद ब्रह्म प्रकरणामध्ये याचा उल्लेख मंदिराच्या ठिकाणी घंटा का असतो या व्हिडिओमध्ये हा नाद ब्रह्माचा विषय येणारच आहे तो पुढे ओघानं. आता तूर्त आपण इथेच थांबू. तर हृदयस्थ असलेलं हे अनाहत चक्र, अनाहत नाद इथे चालू आहे. अनाहत चक्र धाड 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 धड चालू आहे. का हो? कातड्याचं हृदय. थोडी कल्पना करा तुम्ही. कुठलंही यंत्र चालू असताना त्या यंत्राला इलेक्ट्रिक फील्डची गरज असते, इलेक्ट्रिक सप्लाय दिला जातो. मग हे हृदय कशानं चालतं? आपोआप चालतं का? कशानं चालतं? अहो मेडिकल सायन्सनं देखील याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु विज्ञानाला, मेडिकल सायन्सला याचा शोध लागला नाही राजा हो. काय शोध लागला नाही. हृदय शस्त्रक्रिया करू शकतात, पण हृदय चालतं कसं हे आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये, आध्यात्मिकमध्ये या हृदयाच्या बाजूला एक सूक्ष्म अशी गाठ असते. गाठ, तिला नोट्स म्हणतात. नोट गाठ असते. गाठ, ती गाठ चारी बाजूनं बंद असते, सूक्ष्म असते गाठ. त्या गाठीला कुठल्याही प्रकाराचं रक्तपुरवठा होत नाही. तिथून इलेक्ट्रिक फील्डमधून तिथून सप्लाय हा हृदयाला दिला जातो आणि ती हृदयाला ऊर्जा मिळते. त्यावेळेला हृदय असं धाक 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 करतं. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी. काय तिथे हा सर्व उल्लेख आलेला आहे. माऊली म्हणतात की तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामो. त्याला राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, शिव म्हणा, काही नावं द्या, तो हृदयस्थ आहे. हृदयस्थ आहे, हृदयस्थ. आणि ते अनाहत चक्र अखंड चालू आहे. आणि जो साधक साधना करत करत मूळाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र याच्यातून वृद्धमुखानं ज्या वेळेला वर येतो, मनस्थिर करतो आणि वर आल्यानंतर अनाहत चक्राजवळ आल्यानंतर अनाहत चक्रातून कुठे जातो? तो विशुद्ध चक्र कंठात जातो. विशुद्ध चक्रात त्याची अंतकरणाची वृत्ती, मन तिथं स्थिर झालं की तिथून तो पुढे आज्ञाचक्रात येतो. आज्ञाचक्र, यालाच आज्ञाचक्र म्हणायचं. माऊली त्याला प्रयाग म्हणतात. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये जिथं आपण गंध लावतो ना, तो प्रयाग. तिथे शिवनेत्र आहे. शिवनेत्र ते भगवंताचं तिसरं नेत्र आहे, त्याला शिवनेत्र म्हणतात. कारण विष्णू आणि विठ्ठल दोघं सारखे याच्यात साम्य आहे. थोडंसं विषमता नाही आहे, द्वैत नाहीच आहे, दोन नाही, ते एकच आहे ते. आणि म्हणूनच म्हणले त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोघे सारिखे सारिखे, दोघे सारिखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, दोघे सारखे सारखे. मग या आज्ञाचक्रामध्ये ज्या वेळेला त्याची मन स्थिर झालं त्या श्री गुरुगम्य मार्गानं जाणाऱ्या सबोध साधकाचं, त्यावेळेला या ठिकाणी त्याला तिथून वर गेल्यानंतर सहस्रद्वारामध्ये ज्या वेळेला वृत्ती स्थिर होते, याला सहस्रदळ म्हणतात. उत्तर हिंदुस्थानातले संत त्याला, कबीर महाराज त्याला दशमद्वार म्हणतात. दशमद्वार कबीर महाराज म्हणतात, नाद दशम का होत भजन है, मग नहीं हो कर ढोल, गुरु बिन कोन बताये खोल, गुरु बिन कोन बताये खोल. नाद दशम, इथं दशमनाद. आमच्या महाराष्ट्रातील संत पंढरपुराचे नामदेवराया म्हणतात, जो सहस्रा माझी दिशे, जो सहस्रा माझी दिशे. कोणाला? त्या सबोध साधकाला. श्री गुरुगम्य साधना अभ्यास करत करत षडचक्राचं छेदन करत करत ज्या वेळेला आज्ञाचक्रात जातो आणि आज्ञाचक्रातून त्याची वृत्ती ज्या वेळेला मन ज्या वेळेला लय पावतो आणि त्या अनहत नादामध्ये ते मन लय पावल्यानंतर ते मन अनहत नादामध्ये इथे लय पावतं. तिथून
विशुद्ध चक्रात येतं आणि विशुद्ध चक्रातून आज्ञाचक्रात येतं भगवंताचा तिसरा नेत्र आदिनाथ भगवान शंकराचा. इथून वर सहस्रदळ आहे, तेच दशमद्वार. तिथे काय होतं नामदेवराया म्हणतात, जो सहस्रा माझी दिशे 24वा न भासे ऐसा 25वा असे कुठे विटेवरी उभा. कोणासाठी सांगितलेले ते उपासकासाठी. तो इथेच आहे, तो इथेच आहे. त्या साधकाला त्याचा साक्षात्कार होतो. कारण निवृत्तीनाथ म्हणतात, फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी, फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी. श्री गुरु भेटले हो तेने धरियले करी, श्री गुरु भेटले हो तेने धरियले करी. पश्चिमेशी चालिलो आत्मस्थिती निर्धारी, त्रिकुटावरी ती किली ते म्या पंढरी. ते सुख काय सांगू वाचा बोलता नव्हे, वाचा बोलिता नव्हे. नाथ महाराज काय म्हणतात, एकनाथ निवृत्तीनाथ, फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी. कशाने धन्यता आली मला? श्री गुरु भेटले हो. गहिनीनाथ त्यांचे गुरु. श्री गुरु कुठं भेटले? ते कुठं भेटले? अहो आपल्याच नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिऱ्यावरती. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारताना तुम्ही जर गेलात तर गहिनीनाथ गुहा आहे. त्या गहिनीनाथ गुहामध्ये निवृत्तीनाथांना गहिनीनाथ भेटले आणि त्या ठिकाणी त्यांनी महावाक्याचा उपदेश दिला की जो तत्वमसी महावाक्य, की जे छंदक्य उपनिषदाचं, सामवेदाच्या छंदक्य उपनिषदाचं जे महावाक्य आहे ते तत्वमसी. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, अशी म्हणजे आहेस, हे देखील भगवंताच्या त्रिशूळाला लागू पडतात. तत्त्वमसी, तत्त्वमसी. त्रिशूळाचे 3 टोकं, तत्त्वमसी. तत् आणि त्वम या 2 पदाची ऐक्यता ह्या एका पदानं साधली म्हणून त्याला म्हणतात तत्वमसी. ते तू आहेस, ते ब्रह्म तू आहेस. हा तत्वज्ञानाचा महावाक्याचा उपदेश त्र्यंबकेश्वरला गहिनीनाथ गुहेमध्ये निवृत्तीनाथांना दिलं. ते निवृत्तीनाथ गुरुकृपा संपादन झाल्यानंतर त्यांचा अभंग आहे, फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी, धन्य झालो संसारी. श्री गुरु भेटले हो. कुठे? त्र्यंबकेश्वरला गहिनीनाथाच्या गुहेत. श्री गुरु भेटले हो तेने धरियले करी, तेने धरियले करी. पश्चिमेशी चालिलो आत्मस्थिती निर्धारी, त्रिकुटावरी नांदे ते म्या देखिली पंढरी, ते म्या देखिली पंढरी. ते सुख काय सांगू वाचा बोलिता नाही, वाचा बोलिता नाही. आणि तेच तर नामदेवराय सांगून गेले, जे सहस्रा माझी दिशे 24व्या न भासे, जे 25वा असे कुठे पंढरीशी, म्हणून चक्रावरी पंढरी आणि त्रिशूळावरी काशीपुरी. दोन्ही सारिके सारिके विश्वनाथ विठ्ठल सखे. या अभंगाचा पहिली ओवी घेतली मी सेवेसाठी. आज पंढरपूरला चक्र आहे, चक्रावरी पंढरी. तो हा जे सहस्रा माझी नदीशी 24वा न भाषे, तो हा पंढरीचा पांडुरंग परमात्मा उपासकासाठी सांगितलेला आहे. पण तो परमात्मा इथेच आहे, कारण निवृत्तीनाथांचं प्रमाण या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. मग असा त्रिशूळ आणि भगवान आदिनाथ शंकराच्या त्रिशूळ आणि महाविष्णूचा चक्र याचा आमच्याशी निगडीत असा संबंध आहे. हे यज्ञजीवाला कळावं, ज्ञात असावा म्हणून हा व्हिडिओ बनवायचा माझा उद्देश होता. आणि भगवान आदिनाथ महादेवाला डमरू देखील अधिक प्रिय होता आणि आदिनाथ भगवान महाविष्णूंना शंख प्रिय होता. कारण शंख आणि डमरू हे नाद ब्रह्माचं प्रतीक आहे आणि हा नाद ब्रह्माचं प्रतीक असल्यामुळे दोघांनाही ते प्रिय आहे. पुढे घंटा प्रकरण ज्या वेळेला आपण व्हिडिओ बनवू त्यावेळेला नाद ब्रह्माचा विषय हा येणारच आहे. त्यावेळेला नाद ब्रह्माचे प्रकार, नादाचे प्रकार किती, कोणता नाद, काय नाद, हे या ठिकाणी ऋग्वेदाच्या नाद ब्रह्म उपनिषदामध्ये हा विषय आलेला आहे. ते पुढे आपण बघूच. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा एकच होता की आदिनाथ भगवान शंकराच्या हातात त्रिशूळ
आणि डमरू त्यांना अधिक प्रिय होता. आणि त्रिशूळ आणि डमरू यांचा आमच्या जीवनाशी असा निगडीत संबंध आहे. म्हणूनच हा व्हिडिओ आज बनवला. आणि भगवान आदिनाथ, भगवान महाविष्णूंना देखील सुदर्शन चक्र आणि शंख अधिक प्रिय होता. तर तोही आमच्या जीवनाशी निगडीत असा संबंध असल्यामुळे मी आज शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हा अभंग आणि अभंगाचं पहिलं चरण आपण सेवेसाठी घेतलं आणि त्याच्यावरती हा व्हिडिओ बनवला. ते पहिलं चरण एकदा तुम्हाला मी सांगतो. त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोघे सारिखे सारिखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, दोघे सारखे सारखे, दोघे सारखे सारखे.